नमस्कार मित्रांनो. आज श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या भागात आपण आज विशेष श्लोक बघणार आहोत. यामध्ये आपण अनेकदा असा विचार करतो की आपण एवढे कष्ट तर करत आहोत, पण मग आपल्याला त्याचं यश का मिळत नाहीये, किंवा आपल्या मनात शांतता का नाहीये, याचं नेमकं कारण काय ते आज आपण बघणार आहोत. गीतेच्या 4थ्या अध्यायातील 31व्या आणि 32व्या श्लोकात या प्रश्नाचं उत्तर आहे. आज आपण समजून घेणार आहोत की यज्ञ म्हणजे काय आणि तो आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा जोडला गेलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया. श्री भगवान उवाच यज्ञशिष्ट अमृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोक अस्त्य यज्ञस्य कुतो अन्यः पुरुषोत्तम. आधी अर्थ बघूया. यज्ञापासून उरलेले अमृतासमान अन्न ग्रहण करणारे पुरुष सनातन परब्रह्माला प्राप्त होतात. आणि हे कुरुश्रेष्ठा, हे अर्जुना, जो मनुष्य यज्ञ करत नाही त्याला हा लोक म्हणजे पृथ्वीलोक, भूलोक सुखाचा नाही, तर मग परलोक तरी कसा बरं असेल. हा त्याचा झाला शब्दशः अर्थ. आता आपण समजून घेऊया की आजच्या जीवनात आपल्याला कसा बरं याचा अर्थ समजेल. आता इथे यज्ञ म्हणजे केवळ अग्नीसमोर बसून दिलेली आहुती नाही, तर यज्ञ म्हणजे निस्वार्थ कर्म. आपण मागच्या श्लोकांमध्ये बघितलं की कसा संयम यज्ञ आपल्याला करायचा आहे. संयम यज्ञ म्हणजे काय, की आपले जे काही ज्ञानेंद्रिय आहेत, आपले डोळे काहीतरी बघत आहेत, कान काहीतरी ऐकत आहेत, नाक कुठला तरी वास ग्रहण करत आहे, जिभेला काहीतरी खावंसं वाटत आहे, हे सगळं आपण कसं संयमित करतो आणि आपलं जे काम आहे, जे योग्य आहे, त्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. याचाच अर्थ जेव्हा आपण हे काम परोपकारासाठी आपल्यासाठी अर्पण करतो, त्यातून आपला स्वार्थ नाही, निस्वार्थ वृत्तीने जेव्हा करतो, तेव्हा याच कामाचा प्रसाद बनतो. जो माणूस केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो त्याला या जगात कधीच समाधान मिळत नाही. गीतेचा संदेश स्पष्ट आहे की मिळवण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त आनंद आहे. त्यामुळे आपण स्वतःसाठी मला हे हवं आहे, मला हे करायचं आहे, स्वतःचे लाड कमी करून जे योग्य आहे, जे गरजेचं आहे, तेवढंच करणं हे महत्वाचं आहे. बघूया पुढचा श्लोक. श्लोक 32. भगवान उवाच एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजा अन्विधी तान सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे. म्हणजेच असे जे अनेक प्रकारचे यज्ञ वेदांमध्ये विस्ताराने सांगितलेले आहेत, ते सर्व कर्मातून उत्पन्न होतात. हे सत्य जाणल्यावर तू संसाराच्या बंधनातून मुक्त होशील. म्हणजे त्यांनी सांगितलं की आधी यज्ञ करून आपल्याला कशी मोक्ष प्राप्ती होते, पण हे जे यज्ञ आहे ते सगळे कर्मातून उत्पन्न होतात. आणि ह्याचाच जर आपण बंध सोडला तर आपण परमपदाला प्राप्त होऊया. आपण रोजच्या जीवनातील एखादं उदाहरण बघूया. जसे की द्रव्याचा त्याग, योगाभ्यास, प्राणायाम, ज्ञानाचा अभ्यास, हे सर्व यज्ञ करण्यासाठी आपल्याला कर्म करावे लागते. पण हे जे कर्म आहे हे मी करतो आहे किंवा माझ्यासाठी करतो आहे, याच्यातून मला काहीतरी फायदा होणार आहे, हा विचार बाजूला सारून तो भगवंतच माझ्याकडून करून घेत आहे, याच्यातून जे काही फळ मिळेल ती भगवंताची इच्छा म्हणून मला मान्य असेल, यामध्ये मी माझ्या इच्छा, आसक्ती, अपेक्षा जोडणार नाही,
अशी काळजी जर आपण घेतली तरच आपण यातून मुक्त होऊ. जेव्हा आपण आपले प्रत्येक काम देवाला अर्पण करतो तेव्हाच त्या कर्माचे ओझे आपल्यावर राहत नाही. हे श्लोक आजच्या काळात आपल्याला काय शिकवतात? कृतज्ञता. आपण जे काही कमवतो त्यातील काही वाटा समाजसेवेसाठी, गरजू लोकांसाठी वापरणे हाच खरा यज्ञ आहे. कारण प्रत्येकामध्ये देवाचा अंश आहे, प्रत्येक जण देवाचं रूप आहे. या भावावर जेव्हा आपण येऊ तेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करून त्यांना मदत करू शकू आणि तोच एक प्रकारचा कृतज्ञता व्यक्त करणे देवाबद्दल हे आपल्याला साध्य करता येईल. दुसरा मार्ग आहे स्वार्थ सोडणे. जो केवळ आपला विचार करतो, स्वतःचा विचार करतो, तो तणावात राहतो. जो इतरांचा विचार करतो त्याला आंतरिक शांती मिळते. आणि तिसरा मार्ग म्हणजे प्रत्येक काम हेच पूजन. आपण विद्यार्थी असू किंवा नोकरी करत असू, गृहिणी असू, कुठल्याही गोष्टीमध्ये आपण आपलं मन लावून काम केलं, प्रामाणिकपणे केलं, ईश्वराची इच्छा म्हणून केलं तर ते काम आपल्याला काम वाटणार नाही. आपण जे काही करू ते आपोआपच भगवान चरणी अर्पण होईल. म्हणूनच प्रत्येक काम हेच पूजन असं आपण मानलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपण आज काय बघितलं? तर यज्ञ म्हणजे केवळ विधी नाही, तर ती एक जीवन जगण्याची पद्धत आहे. जर आपण आपले जीवन यज्ञमय केले तर यश आणि शांती नक्कीच मिळेल. तुम्हाला हे स्पष्टीकरण कसे वाटले हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. जय श्री कृष्ण.